हाय मित्रांनो, कसे आहात? मी स्वप्नील. मी राहिला आहे नाशिकला पंचवटीमध्ये. माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता बघा आम्ही काय करतो आहे, मग दाखवतो. 1 मिनटात आला. हाय मित्रांनो, कसे आहात? मी स्वप्नील. मी राहिला आहे नाशिकला पंचवटीमध्ये. माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता बघा आम्ही काय करतो आहे, मग दाखवतो. 1 मिनटात आला. हे बघा, आता आम्ही चूल पेटवली आहे. गॅस संपला आहे. कालपासून गॅस नाही, तर ही चूल आणली काल आम्ही 230 रुपयाची. तर त्याच्यावर आमच्या मॅडम स्वयंपाक करत आहे. असाही अनुभव घेऊन बघावा जीवनामध्ये, चुलीवरती स्वयंपाक करण्याचा. काय करणार, गॅस संपल्यामुळे ही सगळी कसरत करावी लागते आम्हाला. तर आज गवारची भाजी करते. त्यांना रस्सा भाजी बनवू मस्तपैकी. तुमच्या इथे आहे का चूल? कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही आता गॅस नसल्यामुळं काय करता हे पण सांगा. मस्त भाजी शिजते मित्रांनो. अर्धी बायकोने केली, अर्धी आईने. मस्त शिजते ती. हे आमची रुई. ए रुई, तसं नका ठेवाय, पूर्ण ठेवून द्या. उलटच पडून जाईल ते. असंच. एवढं उलट पटकन शिजून जाईल. एवढं मस्त वाटतं पण मित्रांनो, एकदम असं गॅलरीत बसलोय आम्ही. बाहेरचा व्ह्यू पण पाहून घे. तुम्ही असं कधी केलंय का मित्रांनो? कमेंट करून नक्की सांगा. आता भाजी शिजायला थोडा वेळच लागेल. किती वेळ का? अर्धा तास लागेल अजून. अर्धा तास? हो, अर्धा तास लागेल अजून. अर्धा तासानंतर भाजी मस्त शिजली. आता त्याच्यामध्ये काय टाकते? शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचा कूट टाकते आता. उकळती काय मस्त आरावते ना. उकळू द्या आता त्याच्यावर. जास्त नको दाण्याचं कूट. देऊ का ठेवून? हा, द्या ठेवून. काय आता पातळ निघतो. मस्त भाजी उकळली आहे. थोडंसं टाकू का? तर किती वेळ लागेल का? 5-10 मिनिटात नाही, 5 मिनिटात होईल. मग भाजी आपण घेतो पोळ्या. फूक मार. शेगडीवर लावून मस्त भाजी उकळली. मस्त अशी चूल पेटलेली आहे. 2 मिनिट. मस्त अशी पेटली चूल. आता बघा, आता ह्याच्यावर मस्त पोळ्या करताय. फुकमार आहे, दूर होईल ते. हालून मारा, काठीने हालून. हॅलो, हे का? फूक मार. पेटल ते मग.
चटणी घे नाही तर पोळी पलटी करायला. कागद घे, कागद लाव. हा. पेपर मस्त चूल पेटली मित्रांनो. बघू शकता चपाती कशी मस्त फुगू राहिली अशी. बघा चुलीवरती स्वयंपाक चाललाय पण डोळ्यांची मात्र वाट लागलेली आहे. इतकी आग होती डोळ्यांची. पण असा एक अनुभव घेऊन बघायचा जीवनामध्ये की आपल्या जीवनात खूप प्रॉब्लेम्स येतात पण आपण त्याला फेस करता आलं पाहिजे आपल्याला. जरी टाकायचे नको आता. नको ना. मित्रांनो पोळ्या पण झालेल्या आहेत चुलीवर. हार बघा मित्रांनो, भात इथं लावलेला होता. चला आता मस्त जेवायला बसू. मित्रांनो जेवायला जेवण झालेलं आहे. गवारची भाजी, पोळे, बटाटा भाजी. भात पण त्याच्यावर बनवला. असा एक छोटासा ब्लॉग बनवला होता मित्रांनो आज चुलीवरचं जेवण. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय. चला. गुड नाईट.